वेलकम टू बॅक हेमंत कारभार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज कपाशीची लागवड करत आहोत। तर चौफुली आहे, तर आपण हे सिंगल सरी पाडलेली आणि आपल्याला चौफुलीवर कापूस लागवड करायची आहे मित्रांनो। तर हे आपल्याकडे काही बी आहे, पवन दादा बी दाखव आपल्या पब्लिकला। तर हे हायब्रिड बी आहे, रावरी कृषी विद्यापीठमधून आणलेलं आहे आपण हे बी कपाशीचं। तर चला आपण आवीकडे जाऊया आता। तर हे मित्रांनो, हे बघा चौफुलीवरती आपण कापूस लागवण करत आहोत। तर हे कपाशीचं बी आहे आणि चौफुलीवरती चालू आहे कापूस लागवड करण्यासाठी। आणि तिकडे आपले खिलार बैल आहे मित्रांनो, तर ते खिलार बैल चौफुलीचे सऱ्या वगैरे पाडवत आहेत। तर इकडे बच्चन लावत आहे कापूस। तर बच्चन किती सऱ्या झाले तुमच्या आज? 16 सऱ्या झाल्या का? हे मित्रांनो, हे बघा इकडं रान झालेलं आहे, जवळपास 2 एकर रान लागवड केली आहे सकाळपासून। तर इकडे मस्त पैकी 1-1.5 घंट्यात होऊन जाईल। तर तुम्ही हे बी कुठून मागवलेलं आहे? रावरी मागितलं का? रावरी कृषी विद्यापीठ। तर ही बी हायब्रिड आहे मित्रांनो। तर आपल्या पब्लिकला बी दाखव। हे बघा ना, BVS कंपनीचं आहे, 7067 नंबर त्याचा। तर मित्रांनो, आपले आवी दादा आहेत, काही माहिती सांगा। माहितीचं काय आता, काय पाहिजे माहिती? आता हे नवीनच आहे, पहिली लागवड चालू आहे। तर मित्रांनो, रात्री सकाळी संध्याकाळी पाऊस झाला आहे मित्रांनो। तर आपण हे चंचू पात्र पण आणलेलं आहे मित्रांनो। तर पब्लिक डिमांडनुसार हे चंचू पात्र पण आहे। तर याच्यानुसार आपल्याला पाण्याचं टेम्परेचर आणि पाण्याची माप करता येतं आपल्याला मित्रांनो। तर हे काही सऱ्या झाल्या आहेत मित्रांनो। आणि इकडं आमचे अनिलराव पाटील झिंजुर्डे पण लावत आहे कापूस पलीकडच्या वावरामध्ये। तर ते त्यांचं वेगळा सिस्टम आहे मित्रांनो। आणि ह्या 2 मुली आहेत इकडं, त्या पण लागवण करीत आहेत। तर चला, तर आपण जाऊया आता बंटी दादाकडे। तर मित्रांनो, आपल्याला पाऊस 2 दिवसापासून चांगला चालू आहे मित्रांनो। तर डायरेक्ट विशाखापट्टणम ते बँगलोरवरून इकडून डायरेक्ट पूर्वेकडून कापूस लावण्यासाठी पाऊस आलेला आहे आपल्याला। तर मस्तपैकी आपण आता लागवड केली आहे। तर तिकडे शेतामध्ये काल मक्का वगैरे टाकलेली आहे मित्रांनो आपण। तर हे आपले आहेत दिलीपराव पाटील झिंजुर्डे, मस्त राख्या मारीत आहे। तर काय चालू आहे तुमचं आज काम? राख्या मारायचं। तर मित्रांनो, यांना खूप काम असतं, तर ते रोट्या वगैरे मारत असतात मित्रांनो, इकडं ट्रॅक्टर रोट्या भेटत। तर यांना आता एक 2-3 तासानंतर लगेच जायचं आहे मित्रांनो त्यांना बाहेर दुसरीकडे ट्रॅक्टर मारण्यासाठी, रोट्या विटर मारण्यासाठी। त्याच्यानंतर हे पवन दादा मग चिरखड्या मारणार आहे मित्रांनो। जवळ चौफुली पद्धतीनं आम्ही हे कापूस लागवड चालू आहे मित्रांनो। आणि हे चंचू पात्र आहे मित्रांनो, पाणी किती डिग्री सेल्सिअसपर्यंत झालं आहे तर याचं हे माप वगैरे करतं याच्यामध्ये। तर मित्रांनो, असंच नवीन व्हिडिओ आम्ही बनत असतो मित्रांनो। तर नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आमच्या आवी पाटील झिंजुर्डे यांच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता। तर मित्रांनो, आता हे वरच्या टेकडचं आमचं शेत आहे मित्रांनो। तर जवळपास आम्ही 2 नंबर प्लॉटमध्ये आलेलो आहे इकडं। तर बघा मित्रांनो, तुम्ही मस्तपैकी शेत, आणि आज वातावरण पण एकदम फ्रेश आहे मित्रांनो। आणि सकाळपासून वातावरण पण चांगलं फ्रेशच आहे मित्रांनो मात्र। आणि अजून मित्रांनो थोडं राहिलं आहे आमचं, अजून 2 एकर लागवड चालू आहे मित्रांनो, लावायचं आहे अजून आम्हाला। तिकडच्या वावरामध्ये पण कापूस लावायचा आहे। तर ते तिकडं आम्ही काल मक्काचा व्हिडिओ नाही काढलेला आहे मित्रांनो, तर ते व्हिडिओ आमच्या बच्चननं काढलेला आहे। तर बच्चनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर व्हिडिओला लाईक करा मस्तपैकी, शेअर करा मित्रांनो। आणि तुमच्याकडं वातावरण कसं आहे तर ते पण सांगा आम्हाला पब्लिकला, व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। आणि हे आमचे खिलार बैल आहेत, ते तुम्हाला तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते खिलार बैल बँगलोरवरून बोललेला आहे। आणि हे आपल्या इकडं महाराष्ट्रामधला बैल आहे मित्रांनो। तर आपण याला पोळ्यामध्ये सजवत असतो, तर ह्यावर्षी आपण यांचा चांगला पोळा सजवणार आहे तर बघा मस्तपैकी आता त्यांना थोडा आराम चालू आहे मला मित्रांनो, थोडं ओलं आहे जवळपास मित्रांनो 30 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत ओलं झालं आहे मित्रांनो जवळपास। त्याच्यामुळं आपल्याला ही लागवड चांगल्या पद्धतीने करता येत आहे। आणि हे आमचे पवन दादा आहेत,
आमचे जोडीदार. तर हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आमचे साथ देतात. आता ते असं राख्या वगैरे मारणार आहेत. तर मित्रांनो चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊया. आणि